लोणीजवळच्या कोल्हार येथे शस्त्राचा धाक दाखवून पतसंस्था लुटल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास घडली। कोल्हार येथे सोनगाव रस्त्यावरील भगवती माता पतसंस्थेत 5 जणांनी शस्त्राचा धाक दाखवत 75 लाखांचं सोनं आणि 1.5 लाखांची रोकड लुटली। या घटनेमुळे पतसंस्थेतील कर्मचारी वर्ग भयभीत झाला। चौघजण एकदम घुसले विचारलं आम्हाला सोनं ठेवायचंय, सोनं ठेवायचं असं म्हटले, पण ते भाषेमध्ये जरा बदल वाटल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे पाहायला लागलो तर त्यांनी लगेच आतमध्ये एंट्री करून त्यांनी सांगितलं इन्कम टॅक्स आहे, कागद काढा, पत्र काढा आणि फायली बिली थोड्या उचलून लगेच कानाला आमच्या चौघांच्या मशीन गन लावली त्यांनी। छोट्या पिस्तूल होते आणि हातपाय बांधले आमच्या कॅशियरचे अगोदर सगळ्यात, त्यांच्याकडून चावी हिसकावल्या, नंतर तिजोरी त्यांना उघडायला मग त्यांनी माझ्या डोक्याला पिस्तूल लावून माझ्याकडून तिजोरी उघडून घेतली। अंदाजे किती रक्कम किंवा सोनं गेले असेल? 75 लाखाचं सोनं होतं आणि 1-1.5 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये कॅश। दरोडेखोरांनी पतसंस्थेतल्या सुरक्षा लॉकरचा ताबा घेतला आणि सोनं आणि रोकड घेऊन पोबारा केला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी तातडीनं धाव घेतली। दरम्यान सर्वत्र नाकाबंदीचे आदेशही देण्यात आले। संगमनेरजवळ समनापूर रस्त्यावर देखील पोलिसांनी तातडीनं नाकाबंदी केली होती। वृत्तसंकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, कोल्हार।